मनाची. शासनाच्या विविध योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य माणसांच्या मनापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणारे युवा नेतृत्व माननीय उमेश भाऊ पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बेडग सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला झाली सुरुवात. लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश भाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बेडग मंगसुई रस्त्यालगत ही स्पर्धा पार पडली जात आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर तसेच मिरज मतदारसंघाचे युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 1 लाख रुपये व चषक असे प्रथम क्रमांकाच्या संघाला देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. सांगली जिल्ह्यातून 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सलामीचा सामना मल्लेवाडी स्पोर्ट्स मल्लेवाडी व गिरलिंग स्पोर्ट्स कुकटोळी यांच्यामध्ये झाला आणि या स्पर्धेमध्ये गिरलिंग स्पोर्ट्सने विजय मिळवला. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संभाजी आबा पाटील, मिरज बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर तात्या भोसले, नगरसेवक निरंजन आवटी, बेडग ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील, सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मल्लेवाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, मल्लेवाडीचे सरपंच विनायकदादा पाटील, बेडगचे उपसरपंच पोपट कयंत्रे, ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील, सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर, बेडगचे माजी उपसरपंच शरद नाना ओमासे, मल्लेवाडी ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण, रामचंद्र भंडारे, भाजप सरचिटणीस रविकांत साळुंखे, सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील, माजी उपसरपंच संभाजी नागरगोजे, बेडग सोसायटीचे माजी चेअरमन कालगोंडा पडसलगे, शिपूरचे युवा नेते राजूदादा माने, मल्लिकार्जुन कंगुणे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित लकडे, वैभव कोरे इत्यादी मान्यवर मंडळींसह बेडगेतील क्रिकेट प्रेमी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.